आज आहे एकादशी. तर गुड मॉर्निंग. हाय, मी राजश्री. सकाळची सुरुवात झाली गरमागरम कॉफीपासून. त्यानंतर ना बाहेर मस्त असं ऊन पडलेलं, केस धुतलेली, त्यामुळे उन्हामध्येच थोडा वेळ केस सुकवायला उभं राहिले. गार्डनमध्ये थोडासा फेरफटका मारला आणि त्यानंतर घरामध्ये आल्यावर ईश्वरीचे थोडेसे लाड केले. आता आमच्या मॅडमच्या गोड स्माईलशिवाय आमचा दिवसच सुरू होत नाही. मस्त असे तिचे लाड करून झाल्यावर ना आता मला खिचडी बनवायची होती. आता पोटात कावळे अडत होते, त्यामुळे पटकन खिचडी बनवायला घेतली. आता माझ्यापेक्षा ना खिचडी खायची घाई ईश्वरीलाच लागलेली, कारण आमच्या मॅडमला पण खिचडी फारच आवडते. मग तिच्यासाठी सर्वांसाठीच घरात आज खिचडी बनणार होती. मग मस्त अशी पहिली खिचडी बनवून घेतली आणि आमच्या मॅडमला खायला दिली. आता ईश्वरीला खिचडी दिल्या दिल्या ती खायला बसली, पण खूपच गरम होती, त्यामुळे तिचे हात भाजत होते. मम्मा भाजतंय भाजतंय करत तिने खाऊन घेतली. सर्वांनी खिचडी खाऊन झाल्यावर संध्याकाळी ना मंदिरात गेलेले. जवळच गणपतीचं मंदिर आहे, तिथून मग दत्त मंदिर पण जवळच, तिथे गेलेलो आणि मग छान दर्शन घेतलं आणि येताना प्रसाद घेऊन घरी आलो. आता घरी आल्यावर घरातल्या देवबाप्पाची पूजा करायची होती. मग लगेचच घरातल्या देवाची पूजा केली आणि नंतर चहा घेतला गरमागरम. आता माझ्यासाठी चहा आणि ईश्वरीला थोडंसं स्नॅक्स खायला दिलेलं आणि आता मी चहासोबत थोडेसे चिप्स सुद्धा खाऊन घेतले आणि त्यानंतर लागले संध्याकाळच्या जेवणाला. आता शेंगदाणे भाजत ठेवले आणि माझं लक्षच दुसरीकडे गेलं. तोपर्यंत शेंगदाणे थोडेसे जळाले. तर तरी एवढे शेंगदाणे कुठे टाकायचे म्हणून शेंगदाण्याचं कूट केलं, पण थोडं काळं काळं शेंगदाण्याचं कूट दिसत होतं. ईश्वरीचा मात्र हातभार लागल्याशिवाय माझं जेवणाला सुरुवात होतच नाही. मग दोघींनी मिळून मस्त असं जेवण केलं. आज जेवणामध्ये ना पातळ सर्व काही बनवलेलं, पापड पण तळून घेतले, मस्त अशी साबुदाण्याची खीर, आता सकाळची राहिलेली खिचडी, वरीचा भात आणि त्यासोबतच शेंगदाण्याची आमटी आणि पापड, असं छान असं जेवण करून घेतलं. आता उपवास जरी असला तरी पोटभर जेवलंच पाहिजे ना. मग मस्त असं जेवण केलं आणि मग झोपी गेलो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.